इराण अमेरिका तणाव पुन्हा वाढला. इराणकडून अमेरिकेवर चर्चित अडथळ्यांचा आरोप. इराण आणि अमेरिका यांच्यात अणु कार्यक्रम तसेच प्रादेशिक सुरक्षा विषयक मुद्द्यांवर सुरू असलेल्या तणावाबाबत पुन्हा वाढ होत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराग्वी यांनी संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना अमेरिकेवर शांतता चर्चा अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. इराण परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार अराग्वी यांनी सांगितले की इराण सातत्याने कूटनीतिक तोडगा आणि चर्चेच्या बाजूने राहिला आहे, मात्र अमेरिकेच्या अतिरंजित मागण्या आणि विरोधाभासाची धोरणांमुळे चर्चेला पुढे जाता येत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. वॉशिंग्टन एकीकडे चर्चेची भाषा करत असताना दुसरीकडे लष्करी दबाव, निर्बंध आणि राजकीय धमक्यांचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. इराणने नेहमीच आंतरराष्ट्रीय कायदे, कूटनीती प्रक्रियांचा आदर केला असून अमेरिकेकडून वारंवार नव्या अटी घालण्यात येत असल्याने विश्वासाचे वातावरण कमकुवत झाल्याचे त्यांनी नमूद केले. वास्तविक प्रगतीसाठी अमेरिकेने दबाव आणि धमकीचे धोरण सोडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान संयुक्त राष्ट्र महासचिव गुटेरेस यांनी पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबत चिंता व्यक्त करत सर्व पक्षांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. या प्रादेशिक अस्थिरतेचे परिणाम जागतिक शांतता आणि ऊर्जा सुरक्षेवर होऊ शकतो असे सांगत त्यांनी कूटनीती संवादातून शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भर दिला आहे.